धावपळीची जीवनशैली, कामाचा प्रचंड ताण आणि चुकीच्या आहार पद्धतीमुळे आजचा तरुण आणि मध्यमवर्गीय वर्ग विविध व्याधींच्या विळख्यामध्ये सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्याकडेच पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी रिस्टोरेटिव्ह हेल्थ केअर क्षेत्रामध्ये क्रांती घडवण्यासाठी ट्रुपिक हेल्थ सज्ज झाले आहे. आज पुण्यामध्ये FC रोड येथे या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. भारतामध्ये पहिल्यांदाच बायोलॉजिकल ब्लूप्रिंट करणारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हे सादर करण्यात आले आहे. ओके थांबो. सब रिबन को हाथ लगाइए एक बार. रिबन को look for the picture first. Look for the picture. We'll give you a count. Ready? 1, 2, 3. Cut. Okay, we'll tell you that time. Yes, I will. Keep walking. माझं नाव डॉक्टर अमित चक्रवर्ती आहे. मी एक फाउंडर आणि डायरेक्टर आहे ट्रुपिक मध्ये. आणि हे ट्रुपिक जे कन्सेप्ट आहे, आम्ही 5 मित्र एकत्र आलेलो आहेत. त्याच्यापैकी 4 डॉक्टर आहेत आणि एक नॉन मेडिको आहेत. आमचं इंटेन्शन हा होतं की सगळ्या पेशंटला किंवा कुठल्याही आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तींना एक होलिस्टिक केअर ऑफ हेल्थ भेटलं पाहिजे. सगळे आता बघतोय की आपण ते वेलनेसकडे खूप जास्त लक्ष देत आहे. मीन्स सगळ्यांना खूप चांगलं राहायचं आहे, ओव्हरऑल लाईफमध्ये मेडिकेशन्स कमी घ्यायचे आहेत. तर आपल्याकडे इंडियामध्ये ओबेसिटी हा एक खूप मोठा कन्सर्न आहे, मोठापा, वेगवेगळ्या कारणमुळे, फूड हॅबिट, लाईफस्टाईल, डिफरंट ऍडिक्शन्स. ठीक आहे, या गोष्टींना आपण कसं कव्हर करून एक नॉर्मल इंडिव्हिज्युअलला कमीत कमी मेडिसिन मध्ये आणि त्यांना कसं फिट ठेवू शकतो, आताच नाही आयुष्यभरासाठी त्यांची लॉन्जिव्हिटी कशी वाढवू शकतो, या कन्सेप्टवर आम्ही फोकस केलेला आहे. त्याच्यामध्ये पेशंट पहिल्यांदा जेव्हा एनरोल होतो आमच्यासोबत, आम्ही त्यांचं नॉर्मल कम्प्लीट हिस्ट्री घेतो. हिस्ट्री घेतल्यानंतर त्यांचं एक डाएट काउन्सिलिंग असतं, रुटीनली ते काय फॉलो करतात, आणि त्याच्यानंतर आमची जी सायकोलॉजिस्ट टीम आहे ते त्यांचे ओव्हरऑल सायकोलॉजिकल बिहेवियरला असेस करते. आणि मग जे एक्सरसाइजचे डॉक्टर आहेत ते रुटीनली पेशंट काय एक्सरसाइज करतो आणि कसं करिक्युलम त्यांचा चेंज करून देऊ शकतो. त्याच्यानंतर आमच्याकडे काही बेसिक मशीन्स आहेत जे एशियामध्ये फर्स्ट टाइम आलेले आहेत, जसं इन बॉडी 970, VO2 मॅक्स, आणि मुंबई सेंटरमध्ये जे आहे ते मसल साऊंड. इट इज वन ऑफ द युनिक मशीन दॅट टेल्स की याच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये वॉटर कंटेंट किती आहे, फॅट कंटेंट किती आहे, आयडियल फॅट किती असायला पाहिजे, पाणी किती असायला पाहिजे. आणि प्रयत्न करतो आम्ही 3 ते 6 महिन्यात पेशंट आयडियल रेंजमध्ये पोहोचायला पाहिजे. प्रत्येक पेशंट पोहोचणार असं नाहीये. जर 100% आपला आयडियल हे असेल तर ऍटलीस्ट 70 to 80% पण आपण जर पोहोचलात तरी इट्स अ सिग्निफिकंट इम्प्रुव्हमेंट. आणि ते आपला प्रयत्न 3 ते 6 महिन्यामध्ये त्याचा इम्प्रुव्हमेंट दिसलं पाहिजे नंबर्समध्ये. ठीक आहे, कोणी डायबेटिक असेल तर त्याचे डायबेटिक मेडिकेशन ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम कमी झाले पाहिजे. कोणाचा मोठापा असेल तर त्यांचं हळूहळू वेट रिडक्शन झालं पाहिजे. जेवढा आपला वेट रिडक्शन असतो तेवढी आपली एफिकेसी वाढते आणि तेवढा पेशंटला स्वतःला चांगलं फील होतो. आणि पहिला सेंटर आम्ही मुंबईमध्ये इनॉग्रेट केल्यानंतर आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स भेटला आणि त्याच्यासाठीच आम्ही हे केलं की पुणे पण एक अशी जागा आहे की तिथे आपण सेम सॉर्ट ऑफ कन्सेप्ट करू शकतो आणि पुण्यातल्या लोकांना पण सेम बेनिफिट आपण मिळवून देऊ शकतो की कसं आयुष्यात फिट राहायचं. फक्त आपण रनिंग करून, मॅरेथॉन करून फिट नाही राहू शकत. काही पेशंटला बघितलेल्या मॅरेथॉनर्स जेव्हा धावतात त्यावेळेस त्यांना सडन कार्डियाक अरेस्ट होऊन जातो, कारण त्यांनी आपल्या बॉडीचा ओव्हरऑल चेकअप केलेला नसतो व्यवस्थित. त्यांना वेगवेगळे प्रॉब्लेम असतात, त्याला ऍड्रेस केलेला नसतो. सडनली डिहायड्रेशनमुळे दे फेस कार्डियाक अरेस्ट. ऍट द सेम टाइम या ओव्हरऑल कन्सेप्टमध्ये प्लास्टिक सर्जरीचा, ऍस्थेटिक्सचं खूप मोठं महत्व आहे, कारण एव्हरीवन वॉन्ट्स टू लुक गुड. सो डॉक्टर विक्रमादित्य साल्वी इज अ प्लास्टिक सर्जन. ते सांगतील ओव्हरऑल ऍस्थेटिक आणि प्लास्टिक सर्जरी आपण कसं याच्यामध्ये इंटिग्रेट केलेलं आहे, म्हणून आपण होलिस्टिक केअर पेशंटला ते मिळवून देऊ शकतो. डॉक्टर विक्रम प्लीज. सर्जरी आणि कॉस्मेटिक सर्जरीमध्ये प्रायमरी आवर एम इज नॉट टू गो अगेन्स्ट नेचर, इट इज टू सपोर्ट नेचर. ओके, तुमचं वय तर वाढत असणार आहे आणि तुमच्यामध्ये एजिंगचे जे काही फॅक्टर्स होणार आहेत ते तसेही होणारच आहेत. व्हॉट वी आर ट्राईंग टू डू इज डिले इट रादर दॅन कम्प्लिटली रिव्हर्सिंग इट. वी आर ट्राईंग टू डिले द एजिंग. सो त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आता तुम्ही जर बघायला गेलं की एखाद्या यंग पर्सनच्या फेसमध्ये आणि एक म्हणजे साधारण 25-30 वर्षाच्या पर्सनमध्ये आणि 60 वर्षाच्या पर्सनमध्ये काय फरक आहे.
सो 60व्या वर्षी तुमच्याकडे आठ्या आलेल्या आहेत, तिथे लाईन्स आलेल्या आहेत, हे कशामुळे आलेत? सो बेसिकली आपला हा हात आहे सपोज, ह्या लाईन्स आहेत आपल्याकडे, हे कशामुळे? कारण की कंटिन्युअसली एक्झॅक्टली त्याच जागेवरती तो फोल्ड होतोय, तर त्याच्यामुळे त्याच्या खालचं फॅट डेपॉझिट निघून गेलेलं आहे. सो अशा वेळेस जर का आपण सपोजिंग त्याला काही टेक्नॉलॉजीजनी त्याच्या खालचे हे फॅट आपण परत डेपॉझिट करू शकलो, किंवा तिथे आपण तुमची स्किनला टाईटनिंग करायसाठी जे बॉडीमध्ये प्रायमरी कोलॅजिनची गरज असते, हे आपण कोलॅजिन रिजनरेट करू शकलो. सो त्याच्याने काय होतं की ज्या बारीक लाईन्स, फाईन लाईन्स, रिंकल्स वगैरे येतात, हे हळूहळू कमी व्हायला सुरू होऊन जातात. सो ह्याच्याने आपण तुमचं एजिंग प्रोसेसला थोडंसं स्लो डाऊन करून टाकलेलं आहे आणि मे बी इन सम कंडिशन स्लाइटली रिव्हर्स केलेलं आहे. सो तुम्ही असं नाही की तुमचं एकदा सपोज तुम्ही 25व्या वर्षी किंवा 30व्या वर्षी सुरू केलं आहे, तुम्ही 45 पर्यंत सपोज नीटपणे केलं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही बंद केलं, यू आर नॉट गोइंग टू गो सडनली की अरे आज मी 45 दिसवतो, उद्या मी डायरेक्टली 70 दिसायला लागणार आहे. यू हॅव ऍक्च्युअली रिव्हर्स युअर एज, की तुम्ही तुमचं वय जरी 45 असलं पण तुमची स्किन 35व्या वर्षाच्या माणसाची दिसते, तर ते त्याचं एजिंग तिकडून सुरू होणार. सो इट इज जस्ट स्लोईंग डाऊन ऑफ द प्रोसेस. वी आर नॉट गोईंग अगेन्स्ट द नेचर. तुमचं नेचरनी तुमचं जे काही म्हातारपण येणार आहे ते तर येणारच आहे, पण आपण जर का आपल्या स्किनचं एजिंग स्लो केलं तर ऍट अ लेटर एज ऑल्सो यू विल स्टील लुक यंग. जे त्या लोकांमध्ये ह्याच्यामध्ये अनदर व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर इज समथिंग कॉल्ड एज टेलोमियर्स. आपल्या जो जीन्स जे असतात ना, जीन्सच्या एंड्सला टेलोमियर नावाचा एक एंड असतो. तर त्यांनी असं रिसर्चमध्ये कळालेलं आहे की ज्या लोकांमध्ये टेलोमियर्सची लेंथ जेवढी लांब असते तेवढं तुम्ही जास्त यंग दिसता किंवा तेवढं जास्त यंग फील करता. सो त्या ह्याच्यामध्ये अनदर रिसर्च वॉज की बायकांमध्ये प्रेग्नन्सी झाली, डिलिव्हरी झाल्याच्या नंतर जर का त्यांना खूप चांगला सपोर्ट नसेल मिळाला आणि त्याच्यावरती खूप जास्त त्या बाळाची काळजी घेण्यामध्ये दॅट कॉज अ लॉट ऑफ एजिंग इन देम. सो ते म्हणतात ना की बाळांमध्ये त्यांना कोणी काळजी घ्यायला मदत नाही केली किंवा काय केली, त्यांचं एजिंग इतकं झालं की ऍट द एंड ऑफ 3 years दे हॅव सडनली एज 4-5 years. पण तेच जर का आपण हे तुमचं टेलोमियरचं एज रिव्हर्स करू शकलो, त्याच्यासाठी आपण काही पेप्टाइड्स घेतोय, काही न्यूट्रिशन मध्ये चेंजेस केल्या, ते जर तुमचं टेलोमियरचं एज चांगलं झालं, वाढली लेंथ, तर ऑटोमॅटिक तुम्ही तेवढे यंग पण दिसायला सुरू करता. सो ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आम्ही बऱ्यापैकी टेक्नॉलॉजीज इथे डिलिव्हर करतो. Right. So I'm Barun Tripathi. I am the only non-medical co-founder of such a wonderful team of doctors. And this idea actually germinated last year in December when all of us were sitting. And Dr. Sanjeet Sasidharan, who's the head of Raheja Fortis ICU, chief intensivist, he made a very good bold claim about how can we help patients जो ICU से निकल के भी आते हैं, because इनका कमिटमेंट इतना स्ट्रॉन्ग है पेशेंट्स को हेल्प करने का. और हम लोग एक गाड़ी में बैठ के बात कर रहे थे कि कैसे हम क्या और कर सकते हैं. कि देखिए आप डॉक्टर सब पेशेंट लोग मेडिसिन भी खा रहे हैं, लोग घर पे भी जाके उनकी फैमिली भी उनका केयर कर रहे हैं, पर हम एज डॉक्टर्स जो को फाउंडर्स है क्या और कर सकते हैं. एंड जो पेशेंट्स को साइकोलॉजिकली हॉस्पिटल वापस नहीं जाना है, उनको एक ट्रॉमा वापस याद आ जाता है हॉस्पिटल जाने का, तो उसके लिए ये पूरा जगह ऐसे ही क्यूरेट किया गया है कि ये पहली बात तो हॉस्पिटल या आईसीयू के जैसा दिखेगा नहीं, और दूसरी बात क्या है कि यहाँ पहले डॉक्टर आपको टाइम देगा. देखिए डॉक्टर ऐसा नहीं कि आपको मदद नहीं करना चाहता है, डॉक्टर का टाइम ही नहीं. इतने पेशेंट्स हॉस्पिटल में भरे रहते हैं, डॉक्टर आपका 5 मिनट बैठेगा, प्रिस्क्रिप्शन बनाएगा और आपको घर भेज देगा. आपका आफ्टर केयर एंड सी पीपल लाइक टू बी टेकन केयर ऑफ. लेट्स आपको भी अगर बोलेंगे लाइक दिस. यहाँ क्या हमारा एवरेज अपॉइंटमेंट ही 2 से 3 घंटा चलता है डॉक्टर्स के साथ. डॉक्टर आपके साथ बैठेगा, न्यूट्रिशनिस्ट आपके साथ बैठेगा, साइकोलॉजिस्ट आपके साथ बैठेगा, साइड बाय साइड हमारे फिटनेस इंस्ट्रक्टर है वो सब आपके साथ बैठेंगे, और फिर आपके साथ बैठने के बाद वो पूरा प्रोटोकॉल एक दूसरे के बीच में डिस्कस करेंगे. Is Dr. Sanjay Shashidharan, and I am actually the director of Raheja Hospital in Mumbai. And I deal with patients who are about to die, and I try to get them out. This is what I do. This is what I do for a living. Okay. However, I do feel that there is one aspect that is very important to prevent them from getting into the hospital, and that's where I come in, and that's where we come in as True Peak Health. So True Peak Health has come from a very, very strong belief that we say that medicine is not just treating acute illness, but we are trying to get patients to their optimal health. That is what is important. So अगर आप किसी को भी पूछो what is normal, you'll say I am normal, I don't have a problem. But True Peak is not about getting to normalcy. It's about getting to optimal health, and that is where advancements in education as well as instrumentation and technology helps us to get from just being normal to being optimal. So this actually prevents you from getting into the hospital. Or someone just mentioned about the fact that the cost will be high. The cost of one ICU admission is 80,000 rupees per day in a good hospital. 80,000 rupees per day. Now, what is that compared to preventing everything? The other thing is, as you grow older, you become incapacitated. आप जितना old होते जाते हो, तो आप आपका काम नहीं कर पाते हो, आप आपके खुद के ग्रैंड चाइल्ड को उठा नहीं पाते हो, आप ट्रैवल नहीं कर पाते, आपकी क्वालिटी ऑफ लाइफ डाउन हो जाती है, आपकी स्लीप खराब हो जाती है, तो आपकी प्रोडक्टिविटी है वो कम हो जाती है. हम क्या कर रहे हैं, ये प्रोडक्टिविटी को कभी कम करने की कोशिश करेंगे ही नहीं हम लोग. ओके, इसमें क्या होने वाला है, आपकी प्रोडक्टिविटी विल बी हाई ऑल द टाइम. बाय डूइंग व्हाटएवर वी आर डूइंग, यू विल गो फ्रॉम हेल्थ टू ऑप्टिमल हेल्थ. जैसे कि हमारे पास देयर आर मशीन्स व्हिच आर देयर फर्स्ट इन द कंट्री. Okay, the first machines in the country over here is called as resting energy expenditure, जिसको हम बोलते हैं QNRG Max. ये एक फर्स्ट मशीन है यहाँ पर जो आपको एग्जैक्ट कैलोरी रिक्वायरमेंट्स बताएंगे. अभी तक हम क्या करते हैं, एक अप्रॉक्सीमेट लेते हैं, इतना कैलोरी खाओ, 25 किलो कैलोरी पर किलोग्राम, 30 किलो कैलोरी पर किलोग्राम. लेकिन ये जो मशीन है वो एग्जैक्टली बताएगा
आपको कितना कैलोरीज रिक्वायर्ड है। आप ज्यादा खाओ आप मोटे हो जाओगे, आप कम खाओ आप पतले हो जाओगे, सिंपल। समझ में आ रहा है? दैट इज वन थिंग। सेकंड थिंग इज दिस इज द ओनली प्लेस इन एशिया जहां पर आपको मसल क्वालिटी पता चलेगा। अभी हम लोग सबका कैसे रहता है, हम लोग का आयु जब भी बढ़ता है जब हमारा मसल मास, मसल स्ट्रेंथ और मसल क्वालिटी जब भी बढ़ेगा। अभी कोई भी देश में मसल क्वालिटी फाइंड आउट करना बहुत डिफिकल्ट, इंडिया में तो इम्पॉसिबल है। हमने वो टेक्नोलॉजी इंडिया में लाया है जहां पर मसल क्वालिटी हमको पता चलेगा। मसल क्वालिटी से हमको ये भी पता चलेगा कि भाई आप जिम में आप गए रहेंगे जिम में कोई भी प्रोटीन खा लेता है, कोई भी कुछ भी खा लेता है, तो हम लोग आपको बता देंगे भाई ये प्रोटीन खाना है कि नहीं खाना है, ये आपको लाभदायक है कि लाभदायक नहीं है। तो मसल क्वालिटी पहचानने में मसल साउंड नाम का हमारा जो डिवाइस है, दैट इज द ओनली वन एविडेंस बेस्ड जो वर्ल्ड के टॉप प्लेयर्स, वर्ल्ड के टॉप साइंटिस्ट यूज करते हैं। ये पहली बार इंडिया में आया है। तीसरा चीज एक बहुत इंपॉर्टेंट लॉन्जिविटी मार्कर है। आपने ये वर्ड लॉन्जिविटी सुना रहेगा, सबको लंबा जीना है, तो उसका सबसे इंपॉर्टेंट मार्कर होता है VO2 मैक्स। अभी VO2 मैक्स इंडिया में भी कुछ 4 या 5 जगह पे अकेले में पड़ा हुआ है, वो भी स्पोर्ट्स सेंटर्स में। INS पटियाला हो गया, ऐसे एक जगह पे ऐसा रखा हुआ है, AFMC पूना में एक ऐसा रहेगा। लेकिन ये क्या कर रहा है, ये पूरा बाहर लेके आ रहा है, सब कुछ को बाहर लेके आ रहा है, ताकि हमको एग्जैक्टली पता चले कि कौन सा स्पीड में हमको दौड़ना है, कौन से स्पीड में हमको चलना है, हमको अगर फैट रिड्यूस करना है तो क्या करना है, हमको आयु बढ़ाना है तो क्या करना है। तो VO2 मैक्स जो नंबर होता है, आप सबको पता चलेगा कि आपका VO2 मैक्स क्या है। और जब भी आपका VO2 मैक्स 1 ml से बढ़ता है, 1 ml से आपका 3.5 years ऑफ हेल्थी लाइफ बढ़ जाता है। 3.5 years ऑफ हेल्थी लाइफ। खाली ये नहीं, हम फर्स्ट टाइम इंडिया में ऑन ओपन फॉरम गट माइक्रोबायोम कर रहे हैं। गट माइक्रोबायोम मतलब बॉडी में हमारा जो गट के अंदर है, हम कभी कभी खाते हैं लेकिन हमको पैसना नहीं है, हमको फ्लैटुलेंस होता है, हम वी डोंट फील ओके, हम लोग खा रहे हैं फिर भी वेट नहीं बढ़ रहा है, या हम खा रहे हैं फिर भी वेट बढ़ रहा है। तो गट माइक्रोबायोम को हम पढ़ते हैं बराबर से एक स्टूल टेस्ट से। उससे हमको एक आइडिया जाता है कि गट की ट्रिलियन ऑर्गेनिजम्स जो है, ट्रिलियन माइक्रो ऑर्गेनिजम्स है, वो कौन से मात्रा में पड़ा हुआ है, ताकि हमको पता चले कि कैसा उसको अल्टर करना है। हम लोग उसको आर्टिफिशियल इंटेलिजेंस के द्वारा हम ये पता करते हैं कि कौन सा डाइट किस पेशेंट को देना है। एंड दिस इज व्हाट इज एग्जैक्ट साइंस। हम लोग एग्जैक्ट साइंस में जा रहे हैं। हम कुछ भी वेलनेस कैटेगरी में नहीं है, हम रेस्टोरेटिव कैटेगरी में, हम वेलनेस कैटेगरी में नहीं है। वी आर द कैटेगरी वेयर वी आर गेटिंग यू फ्रॉम नॉर्मल टू ऑप्टिमल, from abnormal to normal to optimal. It will be pre-operative, post-operative, rehabilitation, post-ICU, pre-TKR, post-TKR, pre-CABG, post-CABG, health to better health, marathon to better marathons, slow run to faster runs. Everything that comes in healthcare is what we are trying to do. It's not acute medicine. It is completely restorative medicine. डॉक्टर एक हर 15 दिन में हम लोग तो डिवाइस हम बोलते हैं रेस्टिंग एनर्जी एक्सपेंडिचर, जिसको पता करने का, ये किसी के पास भी नहीं है। जो हम VO2 मैक्स बोल रहे हैं, ये किसी के पास भी नहीं है। जो हम गट माइक्रोबायोम का एडिशन बोल रहे हैं, ये किसी के पास नहीं है। जो मसल साउंड है, ये किसी के पास नहीं है। तो एक ब्रांड नहीं, हमारे पास 5-6 ब्रांड्स अलग है, प्लस हमारे पास एक टीम है जो लोगों के पास नहीं है। वो टीम में एक MD स्पोर्ट्स मेडिसिन डॉक्टर है, एक एक्सरसाइज फिजियोलॉजिस्ट है, एक MBBS डॉक्टर है, एक क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट है, एक क्लिनिकल साइकोलॉजिस्ट है और एक फिटनेस कोच है। अभी आप बताओ कि ऐसा टीम किसके पास होगा? एक पेशेंट के पीछे 6 जन काम कर रहे हैं। इसलिए डॉक्टर वरुण ने बताया कि 2.5 hours लगता है हमको एक कंसल्ट में। ये 2.5 hours क्यों लगता है? क्योंकि सब टेस्ट होने के बाद हमको वापस डिस्कस करना पड़ता है। आपको प्रिस्क्रिप्शन पहला दिन पे मिलता ही नहीं है, प्रिस्क्रिप्शन आपको तीसरा चौथा दिन पे मिलता है, जब पूरा डिस्कशन होने के बाद आपके हाथ में प्रिस्क्रिप्शन आता है। इसका मतलब क्या है? हमने आपको स्टडी किया है। हम खाली आप हो इसलिए नहीं दे रहे, आप वो हो इसलिए हम दे रहे हैं, पर्सनलाइज कर रहे हैं पूरा का पूरा। समझ में आ रहा है? तो दिस इज द डिफरेंस दैट वी हैव। एक ऑफ द रिकॉर्ड